सद्गुरू श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा आषाढी वारीचा आजचा 20वाचा ठिकाण म्हणजे करमाळा शहर. आपण पाहू शकतो या ठिकाणी माऊलींचा रथ जो आहे तो या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. खरं तर 20वा घेण्यासाठी या पंचक्रोशीतल्या नागरिकांना दर्शनासाठी माऊलींचा रथ जो आहे तो या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. काही वेळासाठी पालखीची ती या ठिकाणी थांबवण्यात येत असते आणि त्याचबरोबर या पंचक्रोशीतल्या नागरिकांना दर्शनाला या ठिकाणी जागा करून दिली जाते. खरं तर मोठा जनसमुदाय जो आहे तो या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. या वारीमध्ये सर्वच घटक जे ते सहभागी होत असतात आणि वारी जी ही वारीचं स्वरूप जे ते या ठिकाणी एक वेगळं स्वरूप दिसून येतंय. एक भक्तिमय वातावरण जे ते या परिसरामध्ये होत असतं आणि माऊलींच्या वारीचं प्रतीक्षा जी ते प्रत्येक यांना वारकऱ्यांना लागत असते. माऊली खरं तर रामकृष्ण हरी महाराज. खरं तर वारीचा प्रवास जो आहे तो बराच झालेला आहे. आता वारकऱ्यांना भाविकांना पांडुरंगाची आतुरता लागलेली आहे. भेट कधी होईल? करमाळ्यात वारी आलेली आहे, काय सांगा? सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज करमाळ्यातून आपल्या देवळाली या गावात आलेला आहे. गावकऱ्यांनी अतिशय रथाला मंडप दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी पालखीला दिला जातो, पण या ठिकाणी या गावकऱ्यांनी सरपंच असेल, समस्त ग्रामस्थ असेल, अतिशय सुंदर वारकऱ्यांची सेवा करत असतात. आता अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडित पांडुरंग परमात्म्याकडे आपण 23 तारखेला आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. 24 तारखेला दशमी आणि 25ला एकादशी याप्रमाणे सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने आतुरतेने वाट पाहत आहेत. ऊन वारा पाऊस तसं आपला त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा प्रवास झालेला आहे. वारकऱ्यांची यंदा देवाने चांगल्यापैकी कसरत पाहिलेली आहे. वारकरी थकतो काय, वारकरी कंटाळतो काय, वारकऱ्याला त्रास होतो काय, पण आपला वारकरी भक्तिभावानं पंडित पांडुरंग परमात्म्याकडे जातोय, दर्शनाकडे जातोय. फक्त या निमित्ताने एकच सांगेल, आता अंतर खूप कमी राहिलंय. वाहतुकीचे नियम सर्व वारकऱ्यांनी पाळावेत आणि संपूर्ण वारकऱ्यांना आषाढीच्या एकादशीच्या शुभेच्छा देऊया आणि सर्वांना वारी सुखमय समृद्धमय व्हावी आणि शासनाचे सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया. विशेष म्हणजे आपण पत्रकारितेच्या माध्यमातून सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा आहे तो प्रत्येकाला घरापर्यंत दाखवताय. वेगवेगळ्या घडामोडी आपण दाखवतायत. खरंच आपण वारकऱ्यांची सेवा जी करतायत त्यापेक्षाही जास्त पुण्य आपल्याला लाभणार आहे. नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा मी मनापासून शुभेच्छा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडित पांडुरंग करणार आहे. खरं तर वारीत वारकरी सहभागी होतो तो म्हणजे देवाच्या सेवेसाठी. मात्र या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा अशा अर्थाने या वारीमध्ये अनेक हात पुढे येत असतात आणि या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करत असतात. करमाळ्याच्या या नाथांच्या 20व्यासाठी ज्या ठिकाणी वारी थांबवली जाते त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा मंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. एकूणच या प्रवासादरम्यान रथ जो आहे तो या ठिकाणी सजवण्यात येतो आणि ज्या ठिकाणी 20वा असेल त्या ठिकाणी वारकऱ्यांना भाविकांना या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन जे ते घेण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केली जाते. कॅमेरामन विशाल डेप्युटेशन विशाल पाटील, करमाळा.